29वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर येथे साहित्यिकांचा मेळावा. KSI पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 29वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करवीर वाचन मंदिर, महालक्ष्मी मंदिर जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मातृभक्त आचार्य शंकर घनश्यामदास अंतानी हे लाभले असून उद्घाटन डॉक्टर मधुकर हुजरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रतिमा पूजन डॉक्टर सुरेश राठोड, कार्यकारी संपादक दैनिक रोकठोक कोल्हापूर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यामध्ये पळस काव्यसंग्रह मंगल शेळके, दर्जेदार भाषणांचा संग्रह सुधाकर शिंदे, चाहूल ऐश्वर्या कांबळे, जीवनाची किनार सुरेखा वाडकर, आठवणचे मोती जयश्री काले, तसेच सर्वसाक्षी काव्यसंग्रह प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र यादव यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल शिंदे, पूजा रणदिवे व तेजस्विनी राजपूत करणार असून लोकगीत व नृत्य सादरीकरण अनिल तानोळे इंगळी यांच्याकडून होणार आहे. दुपारी 2:30 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक सुधाकर शिंदे राहणार आहेत. या कवी संमेलनात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक विविध भागातील कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्यांचे पुरस्कार वितरण होणार आहे. यामध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, उत्कृष्ट कार्यकारी संपादकीय पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. विविध साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षिका आणि संपादक यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल गौरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांद्वारे कवी सरकार इंगळी यांनी दिली. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.